नमस्कार मंडळी, आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत. लिंबूचं झाड घरासमोर असेल तर काय घडतं? ही एक अशी गोष्ट आहे जी अनेकांना माहीत नाही, पण यामध्ये लपलेलं आहे अतूट शक्तीचं रहस्य. वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र आणि अध्यात्म या सर्वांचं संगम आज आपण जाणून घेणार आहोत. प्राचीन काळात ऋषीमुनींनी लिंबाच्या झाडाला दिलेले महत्त्व वेगळं होतं. लिंबू म्हणजे केवळ एक फळ नव्हे, तर नकारात्मक शक्तींना रोखण्याची तीव्र ताकद असलेला वनस्पतीचा प्रकार. पण जर हे झाड घराच्या पुढे असेल, तर ते तुमच्या आयुष्यात कोणकोणते बदल घडवते? वास्तुशास्त्रानुसार लिंबूचं झाड घराच्या अगदी दारासमोर असणं हे सौम्य ग्रहदोषांना शांत करतं. हे झाड विशेषतः नजर लागणं, कलह, दारिद्र्य अशा गोष्टी दूर करतं. पण त्याची दिशा आणि काळजी घेणं फार आवश्यक आहे. पूर्व किंवा ईशान्य दिशेला लावलेलं लिंबाचं झाड शुभ मानलं जातं. लिंबूचं झाड नेहमी दुर्गा आणि हनुमान यांच्याशी संबंधित मानलं जातं. त्याचे पानं आणि फळं विविध पूजांमध्ये वापरले जातात. शनिदोष असलेल्यांना दर शनिवारी लिंबाच्या फळाचा उपयोग करून उपाय सांगितले जातात. काही घरांमध्ये लिंबूचं झाड असूनही सतत भांडणं, आजारपण, खर्च वाढलेला दिसतो. अशावेळी हे लक्षात घ्या, झाड योग्य दिशेला आहे का? झाडाची निगा ठेवली आहे का? लिंबूचा झाड जर वाळत असेल तर त्याचा उलटा परिणाम होऊ शकतो. पौराणिक कथा सांगतात की रावणाने सीतेला फसवण्यासाठी लिंबाचा वापर केला होता. पण लक्ष्मीदेवीनं लिंबूला आपल्या आश्रयात घेतलं तेव्हापासून लिंबाचं झाड समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे हे झाड घरासमोर असणं म्हणजे धनलक्ष्मीचा वास होणं. ज्योतिषशास्त्र सांगतं की लिंबूचा संबंध केतू आणि राहू ग्रहांशी आहे. या झाडाच्या सावलीत बसल्यास मन स्थिर राहतं, चिंता कमी होते. लिंबूचं झाड आपल्या घरापुढे असलं तर अपघात, गैरसमज आणि अनिष्ट ग्रहांचे परिणाम टाळले जातात. लिंबाच्या झाडाची पूजा. दर सोमवारी किंवा शनिवारी झाडाजवळ गंध, फुलं वाहावीत. एक लिंबू आपल्या कपाळाला लावून झाडाजवळ ठेवावा. हा उपाय विशेषतः नजर लागणे, नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी केला जातो. लिंबाच्या झाडाजवळ दिवा लावल्याने घरात शांतता, आरोग्य, समाधान वाढतं. पण एक लक्षात ठेवा, झाड जास्त उंच नको आणि त्याची फांदी दारावर झुकलेली नको. अशा वेळी ऊर्जा अडथळलेली राहते. शेतकरी बांधवही लिंबाचं झाड पेरताना शुभ मुहूर्त बघतात. गुरुवार, पौर्णिमा किंवा अक्षय तृतीया हे दिवस झाड लावण्यासाठी उत्तम मानले जातात. लिंबाच्या झाडाभोवती गंधार, तुळस किंवा कोच लावल्यास प्रभाव वाढतो. जर एखाद्या घरात सतत संकटे येत असतील, घरातला पुरुष व्यक्ती मानसिक तणावात असेल किंवा महिला सतत आजारी असतील, तर लिंबाचं झाड घरासमोर लावल्याने प्रभावी बदल दिसतात. आजच्या आधुनिक काळात देखील लिंबूचा वापर वास्तुदुरुस्तीसाठी होतो. काही लोक लिंबाचा वापर करून सौंदर्य, आरोग्य आणि आर्थिक उन्नतीचे उपाय करतात. सोडा लिंबू पाणी, लिंबाच्या फळांपासून घरगुती औषधं, हे सगळं लिंबू किती उपयुक्त आहे हे सांगतं. तर मंडळी, आज आपण पाहिलं, लिंबूचं झाड घरासमोर असलं तर काय होतं? हे झाड आपल्या जीवनात काय काय सकारात्मक परिणाम घडवू शकतं. त्यामुळे जर तुमच्या घरासमोर हे झाड असेल तर त्याचं महत्त्व लक्षात घ्या. त्याची योग्य निगा ठेवा आणि वेळोवेळी श्रद्धेने पूजन करा. शेवटी, श्रद्धा आणि शुद्ध मन हेच कोणत्याही गोष्टी